वृत्तपत्राला, पण त्याआधी पाहूया आजच्या महत्त्वाच्या घडामोडी। पुण्यात देखील भला मोठा बॅनर कोसळून दुर्घटना, घोड्यासह 2 जण गंभीर जखमी। आता रेशन दुकानावर डोळे स्कॅन होणार आणि मगच मिळणार धान्य। जुन्या ई-पॉस मशीनच्या कटकटीतून रेशन दुकानदारांची सुटका। लायन्स क्लब वर्सेस रोटरी क्लब मैत्री चषक क्रिकेट स्पर्धेचं पहिलं सत्र उत्साहात संपन्न। आणि कंटेनर ट्रकचा भीषण अपघात, चालक कोसळला जगबुडी नदीपात्रात। पाहुयात सविस्तर वृत्त। मुंबईतील घाटकोपर येथे होर्डिंग कोसळून झालेल्या अपघातात 17 लोकांना आपला जीव गमवावा लागला। ही घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा शनिवारी संध्याकाळी पुणे शहरात होर्डिंग कोसळण्याची घटना घडल्याचं पाहायला मिळालं। या दुर्घटनेमध्ये एक घोडा जखमी झाला असून अन्य दोघांना किरकोळ स्वरूपात दुखापत झाल्याचं पाहायला मिळालंय। शनिवारी दुपारी 4:15 वाजण्याच्या सुमारास अवकाळी पाऊस आणि वादळी वारा सुरू झाला। या पावसात हे धोकादायकरित्या बांधण्यात आलेले महाकाय होर्डिंग कोसळले। ही घटना कदमवाक वस्ती ग्रामपंचायत हद्दीतील कवडीपाट टोलनाक्याजवळ असलेल्या गुलमोहर लॉन्स येथे घडली। या दुर्घटनेत 2 जण जखमी झाले तर घोड्याला देखील किरकोळ मार लागलाय। भरत साबळे आणि अक्षय कोरवी अशी जखमी झालेल्या दोघांची नावं आहेत। या दोघांना नागरिकांनी तातडीने बाहेर काढलं आणि उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं। या दोन्ही जखमींची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती मिळते। तर या दुर्घटनेमध्ये घोडा देखील जखमी झाला असल्याची माहिती समोर आली। तर आता रेशन दुकानावरती यापूर्वीच्या पॉस मशीनमुळे अनेक अडचणी येत होत्या। त्यामुळे अनेक वेळा सर्व्हर देखील डाऊन झाल्यामुळे रेशन दुकानावर धान्यासाठी ग्राहकांना तात्काळ उभं राहावं लागत होतं आणि यातून सुटका मिळण्यासाठी रत्नागिरीतील रेशन दुकानदारांना आता नवीन 4G ई-पॉस मशीन प्राप्त झाले आहेत। रत्नागिरी जिल्ह्यासाठी एकूण 950 ई-पॉस मशीन प्राप्त झाले असून या मशीनद्वारे धान्य पुरवठा सुरू आहे। पूर्वी धान्य वितरण करताना अंगठा स्कॅन केला जायचा, आता धान्य घेताना शिधापत्रिका धारकाचे डोळे देखील स्कॅन होणार आहेत। जुन्या ई-पॉस मशीनच्या कटकटीतून रेशन दुकानदारांची सुटका झाली आहे। यामुळे या नवीन 4G ई-पॉस मशीन मध्ये 2 सिम कार्ड देखील असणार आहेत। जिओ आणि एअरटेल या कंपनीची सिम कार्ड या नवीन ई-पॉस मशीन मध्ये वापरण्यात येणार आहेत। ज्या भागामध्ये जिओ किंवा एअरटेल या सिम कार्डना नेटवर्क मिळणार नाही त्या ठिकाणी नेटवर्क मिळणाऱ्या दुसऱ्या कंपनीची सिम कार्ड्स टाकण्यात येणार आहेत। त्यामुळे नवीन ई-पॉस मशीनला नेटवर्क न मिळणे किंवा सर्व्हर डाऊन होण्याचे प्रश्न आता सुटणार आहेत। हे मशीन मोबाईल सारखे काम करणार आहेत। एखाद्या सर्व्हर मध्ये अडचणी आल्यास तात्काळ ते अपडेट करता येणार आहे। सुरुवातीला चाचणी करता या 4Gच्या 2 नवीन ई-पॉस मशीन रत्नागिरीला प्राप्त झाल्या होत्या। त्याची चाचणी यशस्वी झाल्यानंतर जिल्ह्यामध्ये आता 950 नवीन ई-पॉस मशीन आले आहेत। पुढच्या बातमीकडे। क्रिकेटचा महासंग्राम लायन्स क्लब वर्सेस रोटरी क्लब यांच्यात मैत्री चषक क्रिकेट पहिलेच सत्र उत्साहात संपन्न झाले। अत्यंत अटीतटीच्या लढतीमध्ये शेवटच्या बॉलपर्यंत श्वास रोखून हा सामना अखेरच्या क्षणी लायन्स क्लब ऑफ सिटीने आपल्याकडे खेचून आणला आणि विजय प्राप्त केला। सामाजिक क्षेत्रामध्ये सतत अग्रेसर असणाऱ्या लायन्स क्लब ऑफ खेड सिटी आणि रोटरी क्लब ऑफ खेड सिटी या दोन्ही क्लबमध्ये कम्युनिकेशन वाढवण्यासाठी एक विरंगुळा म्हणून आणि त्यातून खेडवासीय यांना काहीतरी नवीन संकल्पना देण्याच्या उद्देशाने खेडमधील आपापल्या क्षेत्रामध्ये अग्रेसर असणाऱ्या दोन्ही क्लबच्या सर्व मेंबर्सना एकत्रित आणण्याचं काम या सामन्यादरम्यान झाले। लायन्स क्लबचे अध्यक्ष रोहन विचारे, रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉक्टर वरुण मोदी यांच्या पुढाकाराने सचिन करवा, शैलेश धारिया यांच्या संकल्पनेतून बिपिनदादा पाटणे, जोगेश साळवेलकर, आबा संसारे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर स्पर्धा ठेवण्यात आली। सदर स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाज म्हणून आपल्या गोलंदाजीने शेवटच्या ओव्हरमध्ये सामना फिरवणाऱ्या ओंकार गोंदकर याची निवड करण्यात आली। तसेच चौफेर फटके मारून नाबाद 23 धावा करणाऱ्या आणि आपल्या टीमला सन्मानजनक 65 धावा करण्यात हातभार लावणाऱ्या अविनाश दळवी यांना उत्कृष्ट फलंदाज म्हणून गौरवण्यात आलं। तसेच विजेत्या लायन्स क्लबला ट्रॉफी देऊन आणि उपविजेत्या रोटरी क्लबला ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आलं। पंचांचे काम रहीम सहीबोले यांनी उत्कृष्टरित्या केलं।
यावेळी उमेश चव्हाण, संदीप नायकवडी, राजा जोयसर, मंदार संसारे, स्वप्नील सैतावडेकर, प्रवीण पवार, संतोष शिंदे, जितू भिलारे, बापू शिलवंत, निनाद गांधी आणि लायन्स आणि रोटरी क्लबचे पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते। तर लायन्स क्लब ऑफ खेड सिटीच्या सन 2024-25च्या सालाची नूतन कार्यकारिणीची निवड आता करण्यात आली आहे। लायन्स क्लब ऑफ खेड सिटीच्या अध्यक्षपदी लायन्स सुरेश चिकणे, सचिवपदी लायन्स संतोष शिंदे आणि खजिनदारपदी लायन्स प्रवीण पवार, तर प्रथम उपाध्यक्ष लायन्स विनोद मोरे आणि द्वितीय उपाध्यक्ष म्हणून लायन्स अविनाश दळवी यांची निवड करण्यात आली आहे। तरी दीपवाहिनी परिवाराकडून निवड झालेल्या नूतन कार्यकारिणीचे मनापासून अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा। खेडमधील वास्तुकला क्रिएशन या नवीन दालनाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात आज संपन्न झालं। आर्किटेक्चर श्रेया शिरगावकर तोडकरी यांनी सुरू केलेल्या वास्तुकला क्रिएशन या नवीन दालनाच्या शुभारंभाप्रसंगी त्यांना शुभ आशीर्वाद आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यासाठी त्यांचे नातेवाईक आणि मित्र परिवार उपस्थित होता। यावेळी त्यांनी वास्तुकला क्रिएशन या नवीन दालनाला भेट द्यावी असं आवाहन केलंय। आज नवीनच सुरू झालेल्या वास्तुकला क्रिएशन्स याच्यासाठी माझ्या सदैव शुभेच्छा आहेत। आणि या आपल्या श्रेया तोडकरी यांनी हे नवीनच इथे ऑफिस सुरू केलेलं आहे। तर खेडमधल्या लोकांना मी अशी विनंती करेन की नक्कीच एकदा इथे व्हिजिट करा आणि जर कुणाला इंटिरियर करायचं असेल किंवा नवीन प्लॅन करून घ्यायचा असेल घराचा तर नक्की एकदा इथे येऊन जा। आज या वास्तुकला क्रिएशन या दालनाचे उद्घाटनाच्या प्रसंगी मी श्रेया तोडकरी हिला खूप खूप शुभेच्छा देतो पुढील वाटचालीसाठी आणि तिने अशीच उत्तरोत्तर प्रगती करत राहो हीच देवाच्या चरणी प्रार्थना करतो। नमस्कार, आज मी खेडमध्ये वास्तुकला क्रिएशन डिझाईन स्टुडिओचं ओपनिंग झालेलं आहे। तर माझ्या ऑफिसमध्ये 2D प्लॅनिंग, 3D डिझायनिंग, इंटेरियर प्रोजेक्ट्स, कमर्शियल, रेसिडेन्शियल, लँडस्केपिंग हे सगळे प्रोजेक्ट्स करून मिळतील। तर अवश्य माझ्या ऑफिसला भेट द्या। थँक्यू। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील भरणे नाका येथील जगबुडी नदी पुलावरती अपघात झाल्याची घटना घडली आहे। भरधाव वेगातील कंटेनरच्या चालकाचा ताबा सुटल्याने कंटेनर जगबुडी नदीच्या कठाड्यावर आदळला। यामध्ये चालक थेट 60 फूट खोल नदीपात्रात कोसळला। हा अपघात शनिवारी रात्री 10:30 वाजण्याच्या सुमारास घडला। मुंबई गोवा महामार्गावरून जाणारा कंटेनर चालकाचा ताबा सुटल्याने जगबुडी नदी पुलावरील कठाड्यावर जाऊन आदळला। या अपघातानंतर भरधाव वेगातील कंटेनर जगबुडी नदीवरील दोन्ही पुलाच्या कठाड्यामध्ये असणाऱ्या जागेत अडकल्याने नदीपात्रात कोसळण्यापासून बचावला। मात्र या अपघातात कंटेनर ट्रक चालक थेट 60 फूट खाली जगबुडी नदीपात्रात कोसळला। या अपघाताची माहिती मिळताच खेड पोलीस, महामार्ग पोलीस विभाग, कशेडीचे समेल सुर्वे हे आपल्या सहकाऱ्यांसह आणि मदत ग्रुपचे प्रसाद गांधी हे खेड रेस्क्यू टीमचे बुरहान टंके, सामाजिक कार्यकर्ते शैलेश चव्हाण, रुपेश पवार, रवी पवार, स्वप्नील पाटणे, नाना पवार, संतोष नलावडे, विनय तोडणकर यांच्यासह भरणे परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली। यावेळी भरणे येथील तरुणांनी जगबुडी नदीपात्रात उतरून खाली कोसळलेल्या चालकाला बाहेर काढून उपचारासाठी रॉयल हॉस्पिटल येथे दाखल केले। मार्गावरील अपघातानंतर आता प्रतिक्रिया उमटतात। महामार्ग विभाग आणि ठेकेदार याला जबाबदार असल्याचं रुपेश पवार यांनी म्हटलंय। हा अपघात आजच्या ह्या 2 महिन्यामध्ये 5वा अपघात आहे। या अपघातामध्ये ह्याच्या आधी पण 1-2 जणांचा मृत्यू झालेला आहे आणि ह्याच्याकडे कोणीच दुर्लक्ष म्हणजे लक्ष देत नाही। सगळ्यांचं दुर्लक्ष आहे आणि कल्याण टोल ह्याला पूर्णपणे जबाबदारी कल्याण टोल आहे। तुम्हाला काय वाटतं इथं काय केलं पाहिजे? आता इथे आपल्याला ब्रिजवर लाईट पाहिजे, सिग्नल झाले पाहिजे आणि लाईटी झाल्या पाहिजे, लाईट पाहिजे आणि स्पीड ब्रेकर झालेले पाहिजे। रमलर टाकलेले आहेत ते एवढे निकृष्ट दर्जाचे रमलर आहेत की गाडी व्हायब्रेटच होत नाही तिथे आणि ड्रायव्हरला कळत नाही की एवढा मोठा इथं टर्न असेल हायवेला, ब्रिजवर लाईट नसल्यामुळे हे अपघात होत आहेत। आणि आज 4 वर्ष पूर्ण झालेत तरी पण इथे लाईटीची व्यवस्था नाही आहे। त्याला पूर्णपणे जबाबदार KTL कंपनीने संबंधित अधिकारी आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या विरोधात आम्ही सर्व ग्रामस्थ लवकरात लवकर आंदोलन करणार आहोत। वेळ झाली इथेच थांबण्याची। तुम्ही पाहत रहा दीपवाहिनी।